हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे व्हेज दालच्या रेसिपी. तर ही रेसिपी ना व्हेज पण लोक बनवू शकतात आणि नॉनव्हेजवाले पण बनवू शकतात. तर त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे जे की मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी आदल्या दिवशी रात्रीच तूर डाळ, मूग डाळ आणि हरभरा डाळ भिजत घातली होती. स्वच्छ पाण्याने धुवून ती रात्रभर भिजत घातली होती. जर तुम्हाला संध्याकाळी बनवायची असेल तर तुम्ही 3-4 तास अगोदर पण भिजत घालू शकता. डाळ छान भिजून जाते म्हणजे 3-4 तास अगोदर. आणि माझ्याकडे वेळ होता त्यामुळे मी रात्री भिजत घातली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मम्मीने इकडे मेथीची भाजी आणि आंबट चुक्याची भाजी घेतली आहे, जिला निवडून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. तर आता ही जी डाळ आहे आपण भिजत घातली होती ती कुकरच्या भांड्यात आपल्याला लावायची शिजायला. डाळ शिजवण्याच्या अगोदर पण मम्मीने तिला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिन्ही डाळ अर्धी वाटी इकडे मी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त डाळीचं प्रमाण करू शकता. मी अर्धी वाटी केलेलं आहे कारण की डाळ म्हणजे फुलते शिजल्यानंतर त्यामुळे. आणि आपण जी मेथीची भाजी आणि आंबट चुक्याची भाजी घेतली होती ती अशी हाताने थोडीशी तोडून मम्मी डाळीमध्ये टाकते. मेथी आणि आंबट चुक्याची भाजी मेन इन्ग्रेडियंट आहे. ह्याच्यानीच दालच्याला छान टेस्ट येते. आणि पुढे पण अजून 1-2 गोष्टी आहे ज्याच्यामुळे दालचा अजून जास्त टेस्टी बनतो. ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर मेथी आणि आंबट चुक्याचं प्रमाण इकडे म्हणजे जेवढी आपण मेथीची भाजी असते तेवढी न घेता अर्धी पेंडी जेवढी भाजी असते त्याच्यापेक्षा थोडी कमी अजून घ्यायची आहे. आणि आंबट चुक्याची भाजी पण थोडीशीच घ्यायची आहे, जास्त पण भाजी नाही घ्यायची आहे. तर सगळं काही प्रमाणातच घ्यायचं आहे, जेवढं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे. म्हणजे एक अख्खी पेंडी जेव्हा आपण निवडतो तेवढी न घेता अर्ध्यापेक्षा थोडीशी कमी घ्यायची आहे. तर आता सगळं मम्मीने एकत्र शिजायला टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त हळद आणि तेल टाकलेलं आहे. आता नेक्स्ट आपण घेतो आहे दुधी भोपळा. भोपळा पण फार इम्पॉर्टंट आहे कारण व्हेज आपण दालच्या बनवतो आहे त्यामुळे भोपळा इम्पॉर्टंट आहे. भोपळ्याने खूप जास्त छान टेस्ट येते. भोपळ्याचे इकडे मम्मी मीडियम साईजचे तुकडे करते आहे. नॉनव्हेज बनवताना पण भोपळा घ्यायचाच आहे आपल्याला. जास्त छोटे तुकडे नाही करायचेत, मीडियमच तुकडे ठेवायचेत कारण ज्यावेळेस ते शिजतील त्यावेळेस ते तुटण्याची शक्यता असते आणि मग तुटल्यानंतर ते इतके चांगले नाही लागणार म्हणून. तर भोपळा इकडे मीडियम साईजमध्ये कट करून घेतला आहे. आता आपण भोपळा पण शिजायला टाकतो आहे. भोपळा मी कढईमध्ये शिजवला होता. एक 5-7 मिनटंच फक्त बॉईल करून घेतला होता, ज्याने म्हणजे 5-6 मिनटातच तो चांगला शिजला होता. तोपर्यंत आपली डाळ आणि जे काही आपण भाजी टाकली होती आंबट चुका आणि मेथीची ते बॅटर पण आपलं रेडी झालेलं आहे. पूर्ण गीर शिजलं गेलेलं आहे. एक 10 मिनटं शिजवलं होतं कारण की रात्रभर ते भिजलं होतं त्यामुळे ते पटकन शिजलं होतं. मग नंतर मी त्याला ग्राइंड केलं आहे, एकजीव करून घेतलेलं आहे कारण की त्याचे आपल्याला म्हणजे डाळीचे असे तुकडे नको आहेत, सॉरी डाळ नको आहे अख्खी. त्यामुळे मी त्याला ग्राइंड करून घेतलेलं आहे एकदम बारीक आणि पाणी मी त्याच्यामध्ये ॲड नाही केलं आहे. आता आपण फोडणी करूयात. सगळ्या गोष्टी आपल्या रेडी आहेत आणि एक मेन गोष्ट म्हणजे चिंच आपल्याला भिजत घालायची गरम पाण्यामध्ये. चिंचेचं प्रमाण पण थोडं जास्तच घ्यायचं आहे कारण दालच्यासाठी चिंच पण फार इम्पॉर्टंट असते. तर आपण फोडणीसाठी तेल टाकलं आहे कढईमध्ये. तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. तेलामध्ये ते छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे आपला घरचा कोल्हापुरी मसाला, जो की तुमच्या घरी कोणता पण अवेलेबल असेल तो. लाल तिखट आणि थोडंसं गरम मसाला. जास्त पण तिखट आपल्याला बनवायचं नाही आहे कारण अद्रक लसूणची पेस्ट आपण टाकली आहे. आणि आता त्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट जातं आहे ते म्हणजे चिंचेचा खोल, चिंचेचं पाणी, जे की मी सुरुवातीला 2 चमचेच घेतलं होतं. ते मसाले भाजतानाच टाकून द्यायचं आहे, त्यांनी छान टेस्ट येते. मसाला छान भाजला गेला आहे आणि आता मी जे काही ग्राइंड करून ठेवलं होतं डाळ आणि भाज्या ते मी त्या फोडणीमध्ये टाकलेलं आहे आणि आता त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता, पण जास्त पातळ नाही करायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि जर तुम्हाला गरज वाटत असेल तर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे कारण दालचा हा थोडा घट्टच असतो, जास्त पातळ नाही छान लागत.
आणि डाळ असते त्याच्यामुळे त्याला अधूनमधून मिक्स करत राहायचं आहे. आणि मी जेव्हा टेस्ट करून बघितलं तर मला चिंच थोडी कमी वाटत होती, त्यामुळे मी पूर्ण चिंच जी मी भिजत घातली होती ती सगळी त्याच्यामध्ये टाकून दिलेली आहे. आणि आता मी त्याच्यामध्ये ॲड करते बॉईल केलेला आपला भोपळा. आता मेन पार्ट मी इकडे तुम्हाला सांगते आहे. आपण आज बनवतो आहे व्हेज दालचा. जेव्हाच आपण नॉनव्हेज दालचा बनवू त्यावेळेस जेव्हा आपण भोपळा ॲड करतो सगळी म्हणजे कृती तशीच फॉलो करायची जी आधी आपण केली, आणि फक्त नॉनव्हेजसाठी आपण इकडे बॉईल केलेलं चिकन किंवा बॉईल केलेलं मटण ह्या वेळेस ॲड करायचं ज्यावेळेस आपण भोपळा ॲड करतो. तर आपला रेडी होतो मटण दालचा, चिकन दालचा. पण आता आपण करतो आहे व्हेज दालचा, ज्याच्यामध्ये मी फक्त भोपळा टाकलेला आहे. खूप जास्त छान टेस्ट लागते. बारीक गॅसवर त्याला एक 5 ते 7 मिनटं उकळी आणायची आहे आणि 5 मिनटानंतर आपला व्हेज दालचा तयार झालेला आहे. ही रेसिपी व्हेज नॉनव्हेज दोन्ही लोक वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हेज दालचा. माझ्या मम्मीकडे म्हणजे माझ्या माहेरी अशाच पद्धतीचा बनतो. तुमच्याकडे बनतो का मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी पण ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.